DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात नाशिक महापालिकेमध्ये नुकतीच आढावा बैठक पार पडली। सफाई कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सफाई कामगारांचे प्रश्न आणि मागण्यांबाबत यावेळी चर्चा केली। सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरं देण्यात यावी, कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा जादा मोबदला देण्यात यावा, लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिका सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं, मेघवाळ मेहतर वाल्मिकी जातीच्या लोकांना प्राधान्यानं सेवेत घेण्यात यावं, स्लम भागात असलेले टॉयलेट्स अत्याधुनिक करण्यात यावे यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 1 तारखेला अदा करण्यात यावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। या बैठकीला सफाई कर्मचारी आयोगाचे राष्ट्रीय सदस्य डॉक्टर PP वावा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर आवेश पलोड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, नाशिक मनपा शहर अभियंता, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, समाज कल्याण उपायुक्त याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, इतर अधिकारी आणि विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।